नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण काही निवडक MCQ तसेच आजच्या दिवसाच्या जेवढ्या पण महत्त्वाच्या न्यूज असतील त्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आजचा भाग नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे असतील ते तुम्ही नक्की लिहून घेत चला आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल म्हणजेच ह्या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. बघूया आजचा पहिला प्रश्न. कोणता महामार्ग ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्क असलेला देशातील पहिला महामार्ग ठरलेला आहे? पहिला पर्याय मुंबई पुणे, दुसरा आहे दिल्ली मुंबई, तिसरा आहे नाशिक मुंबई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दिल्ली मुंबई. तर दिल्ली मुंबई ह्या महामार्गावरती ऑप्टिकल फायबर केबलचा वापर केलेला आहे आणि हा महामार्ग देशातील पहिला महामार्ग ठरलेला आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे मुंबई पुणे हा महामार्ग पण आलेला आहे. तर या महामार्गावरती बोर घाट आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हा स्टॅटिक जीकेचा एक प्रश्न बनू शकतो. तर तुम्ही व्यवस्थित लिहून घेत चला. तर बोर घाट हा मुंबई पुणे ह्या महामार्गावरती आहे ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तसेच नाशिक मुंबई ह्या महामार्गावरती कसारा घाट आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर हे घाट पण स्पर्धा परीक्षांमध्ये नक्की विचारले जात असतात. तर ते पण तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. दिल्ली नगर परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला पर्याय भूपिंदर सिंग भल्ला, दुसरा आहे BS राजू, तिसरा आहे विशाखा मुळे. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भूपिंदर सिंग भल्ला. तर भूपिंदर सिंग भल्ला यांची दिल्ली नगर परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तसेच इथे BS राजू यांचे पण नाव आलेले आहे. तर त्यांची भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्या भारतीय लष्कराचे प्रमुख कोण आहेत? तर मनोज पांडे हे भारतीय लष्कराचे प्रमुख आहेत. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. आणि त्यांच्या अगोदर कोण होते? तर मनोज मुकुंद नरवणे हे आपल्या भारतीय लष्कराचे प्रमुख होते. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये एक्झामिनर हे खूप फिरून प्रश्न विचारत असतात. तर ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायच्या आणि लक्षात पण ठेवायच्या आहे. तर इथे विशाखा मुळे यांचे पण नाव आलेले आहे. तर विशाखा मुळे यांना आदित्य बिर्ला कॅपिटलचे MD आणि CEO बनवण्यात आलेले आहे. ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ज्या कंपन्या असतात आणि त्यांचे MD आणि CEO असतात यांच्यावरती पण स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जात असतात. तर तेव्हा हे MD आणि CEO पण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. बघूया पुढचा प्रश्न. IBAच्या ॲथलीट समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला पर्याय ब्रुस डी ब्रोस, दुसरा आहे AP अब्दुल्ला कुट्टी, तिसरा आहे लोवलिना बोर्गोहेन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोवलिना बोर्गोहेन. लोवलिना बोर्गोहेन यांना IBAच्या ॲथलीट समितीचे अध्यक्ष बनविण्यात आलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे ब्रुस डी ब्रोस यांचे पण नाव आलेले आहे. तर त्यांना फ्युचर जनरली इन्शुरन्सचे MD आणि CEO बनवण्यात आलेले आहे. ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे AP अब्दुल्ला कुट्टी यांचे पण नाव आलेले आहे. तर त्यांना हज समितीचे अध्यक्ष बनवण्यात आलेले आहेत. तर हज समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर AP अब्दुल्ला कुट्टी हे हज समितीचे अध्यक्ष आहेत. हे पण तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. भारत आणि बांगलादेश दरम्यान तिसरी ट्रेन सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. बांगलादेशचे चलन कोणते आहे? तर आपल्याला इथे बांगलादेशचे चलन सांगायचे आहे. तर पहिला पर्याय टाका, दुसरा आहे येन, तिसरा आहे रेनबिंबी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे टाका. तर टाका हे चलन बांगलादेशचे आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तसेच रेनबिंबी हे चलन चीन या देशाचे आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा. चीन या देशाचे चलन कोणते आहेत? तर रेनबिंबी हे चलन चीन देशाचे आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे येन पण आलेले आहेत. तर येन हे चलन जपान या देशाचे आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर भारत आणि बांगलादेश दरम्यान जी ट्रेन सेवा सुरू करण्यात आलेली आहे तर त्या ट्रेनचं नाव पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर ती ट्रेन असणार आहे मिताली एक्सप्रेस. मिताली एक्सप्रेस असं त्या ट्रेनचं नाव आहे. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आणि कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावणार आहे? तर ती पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी आणि बांगलादेशमधील ढाका या 2 स्टेशन दरम्यान धावणार आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आणि व्यवस्थित लिहून पण घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. एक्सलन्स इन सिनेमा हा पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला प्रदान करण्यात आलेला आहे? पहिला पर्याय नवाजुद्दीन सिद्दीकी, दुसरा आहे अक्षय कुमार, तिसरा आहे सलमान खान. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीन सिद्दीकी यांना एक्सलन्स इन सिनेमा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर इथे अक्षय कुमार यांचे पण नाव आलेले आहे. तर अक्षय कुमार हे उत्तराखंड या राज्याचे ब्रँड अँबॅसेडर आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, ब्रँड अँबॅसेडरची एक लिस्ट बनवून घेत चला आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये 1 किंवा 2 मार्कासाठी ब्रँड अँबॅसेडर विषयी एक प्रश्न नक्की विचारला जात असतो.
तरी ब्रँड अँबॅसेडरची लिस्ट पण तुम्ही बनवून घ्या. तर इथे सलमान खान यांचे पण नाव आलेले आहे. तर सलमान खान यांना महाराष्ट्र राज्यासाठी कोविड व्हॅक्सिनसाठी ब्रँड अँबॅसेडर बनविण्यात आलेले होते. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या शहरात श्री व्यंकटेश्वर मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे? पहिला पर्याय पुणे, दुसरा आहे उदगीर, तिसरा आहे भुवनेश्वर. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भुवनेश्वर. तर भुवनेश्वर या ठिकाणी श्री व्यंकटेश्वर मंदिराचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर भुवनेश्वर हे ठिकाण ओडिसा या राज्यामध्ये येते, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तसेच इथे पुणे पण आलेला आहे. तर पुणे ह्याच ठिकाणी कवच 2 नावाचा युद्धाभ्यास झालेला होता आणि हा युद्धाभ्यास भारतीय लष्कर आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये झालेला होता, हे पण तुम्हाला माहित असायला हवं. तर हे व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर इथे उदगीर हे ठिकाण पण आलेले आहे. तर उदगीर हे ठिकाण लातूर जिल्ह्यामध्ये येते आणि याच ठिकाणी 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेले होते, हे पण तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या ठिकाणी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले आहे? पहिला पर्याय आहे मोरबी, दुसरा आहे चेन्नई, तिसरा आहे विष्णुपूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चेन्नई. चेन्नई या ठिकाणी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर इथे मोरबी हे ठिकाण पण आलेले आहे. तर मोरबी हे ठिकाण गुजरात या राज्यामध्ये आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्याच ठिकाणी 105 फूट उंच हनुमान मूर्तीचे पण उद्घाटन करण्यात आलेले आहे आणि ते आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे विष्णुपूर हे ठिकाण पण आलेले आहे. तर विष्णुपूर हे ठिकाण मणिपूर या राज्यामध्ये येते आणि याच ठिकाणी भारतातील सर्वात उंच राष्ट्रध्वज जो की 165 फूट उंच होता तो फडकावला गेलेला होता, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आणि लिहून पण घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. एसबीआयने आर्थिक वर्ष 2022 साठी भारताचा जीडीपी अंदाज किती वर्तविला आहे? पहिला पर्याय 8.2%, दुसरा आहे 7.8%, तिसरा आहे 8.5%. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 8.2%. तर एसबीआयने आर्थिक वर्ष 2022 साठी भारताच्या जीडीपीचा अंदाज हा 8.2% इतका वर्तविलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या भारताच्या जीडीपीची गणना ही एनएसओ करत असते, म्हणजेच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय करत असते, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर आरबीआयने 2022-23 साठी भारताच्या जीडीपीचा अंदाज हा 7.8% इतका वर्तवलेला आहे, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तसेच फिचने 2023 साठी भारताच्या जीडीपीचा अंदाज हा 8.5% इतका वर्तवलेला आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ही जीडीपीची लिस्ट पण तुम्ही व्यवस्थित बनवून घ्या आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला, कारण की जेवढ्या पण बँकिंगचे एक्झाम असतात त्यामध्ये तुम्हाला नक्की 1 मार्कासाठी या विषयावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे जीडीपी जे असते ही पण तुम्ही लिहून घेत चला. बघूया आजची पहिली न्यूज. अमेरिका या देशाने चीनला मागे टाकून 2021-22 मध्ये भारताचा अव्वल व्यापारी भागीदार बनलेला आहे. म्हणजेच भारतासोबत सर्वात जास्त व्यापार करणारा अमेरिका हा देश आता सर्वात अव्वल स्थानावरती ठरलेला आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे चीन या देशापेक्षा अमेरिका या देशाचा सर्वात जास्त व्यापार हा आपल्या भारतासोबत होत असतो, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2021-22 मध्ये भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये व्यापार 80.51 अब्ज वरून 119.42 अब्ज इतका झालेला आहे. म्हणजे आपल्याला या व्यापारामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. आणि 2021-22 मध्ये भारताचा चीन सोबत व्यापार 115.42 अब्ज इतका होता, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच चीनपेक्षा अमेरिका या देशाचा सर्वात जास्त व्यापार हा भारत देशासोबत होत आहे, हे पण तुम्ही लिहून घेत चला. तर इथे अमेरिका हा देश आलेला आहे. तर अमेरिका ह्याच ठिकाणी जागतिक बँकेचे मुख्यालय आणि ते वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि वॉशिंग्टन डीसी याच ठिकाणी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे पण मुख्यालय आहे, म्हणजेच त्याला आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असे पण म्हणत असतो. याचे पण मुख्यालय वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि अमेरिका या देशासोबत आपल्या भारताचे काही युद्धाभ्यास होत असतात, त्यामध्ये युद्धाभ्यास वज्रप्रहार, टायगर ट्रम्प, कोप इंडिया हे काही महत्वाचे युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान होत असतात, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर चीन या देशासोबत पण भारताचे काही युद्धाभ्यास होत असतात, त्यामध्ये हँड इन हँड नावाचा युद्धाभ्यास हा भारत आणि चीन या दोन देशांमध्ये होत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि चीनचे चलन जर विचारले तर रेनबिंबी हे चलन चीन या देशाचे आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचे. काही वेळेला हे चलन पण तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जात असते, तर हे चलन पण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. बघूया पुढची न्यूज. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने बचत जीवन विमा योजना
विमा रत्न लॉन्च केलेली आहे. म्हणजेच विमा रत्न नावाची एक विमा पॉलिसी LIC ने लॉन्च केलेली आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे LIC आलेली आहे. तर LIC बद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर LIC ची स्थापना 1 सप्टेंबर 1956 साली झालेली होती. LIC चे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे आणि सध्याचे अध्यक्ष MR कुमार आहे. ते पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढची न्यूज. INS गोमती मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये बंद करण्यात आलेली आहे. म्हणजेच डिकमिशन करण्यात आलेली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. यामध्ये 2-3 शब्द असतात, जसे की कमिशन, डिकमिशन आणि लॉन्च. लॉन्च करणे म्हणजे जेव्हा एखादे जहाज तयार करण्यात येत असते तेव्हा त्याला आपण लॉन्च म्हणत असतो आणि जेव्हा ते जहाज सेवेमध्ये आणले जाते तेव्हा त्याला कमिशन म्हणले जाते आणि जेव्हा त्याला सेवेतून बाहेर काढण्यात येते तेव्हा त्याला डिकमिशन म्हटले जात असते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर INS गोमती ह्या जहाजाला आता सेवेतून बाहेर काढण्यात आलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर कॅप्टन सुदीप यांच्या नेतृत्वाखाली INS गोमती बंद करण्यात आलेली आहे. हे पण तुम्ही लिहून घ्या. INS गोमती 16 एप्रिल 1988 साली सुरू करण्यात आलेली होती. म्हणजेच कमिशन करण्यात आलेली होती. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. हे मुद्दे खूप महत्त्वाचे असतात. त्यांना तुमच्या वहीत व्यवस्थित लिहून घेत चला. बघूया पुढची न्यूज. संजित नार्वेकर यांना मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये व्ही शांताराम पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी झालेला होता. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आणि याच फेस्टिवलमध्ये संजित नार्वेकर यांना व्ही शांताराम पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि 10 लाख रुपये, सुवर्णशंख आणि प्रशस्ती पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर काही वेळेला तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की या पुरस्काराचे स्वरूप काय होते. तर 10 लाख रुपये, सुवर्णशंख आणि प्रशस्ती पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. हे तुम्ही लिहून घ्यायचे आहे. बघूया पुढची न्यूज. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार बिहार हे राज्य सोन्याचा सर्वात मोठा साठा असणारे राज्य ठरलेले आहे. तर मित्रांनो, बिहार या राज्यामध्ये सर्वात जास्त सोन्याचे साठे आहे आणि ते भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे बिहार हे राज्य आलेले आहे. तर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. बिहार या राज्याची स्थापना 22 मार्च 1912 साली झालेली होती. बिहारची राजधानी आहे पटना. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि सध्याचे राज्यपाल हे फागू चौहान आहेत. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आणि बिहार या राज्यामध्ये वाल्मिकी हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, जेवढी पण राष्ट्रीय उद्याने असतात ती पण तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्यायची आणि त्यांचे रिव्हिजन करायचे आहे. तुम्हाला एकाच वेळेला ही राष्ट्रीय उद्याने लक्षात राहू शकत नाही, पण नियमितपणे जर त्यांचे रिव्हिजन जर झाले आणि परीक्षेला त्याविषयी एखादा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर तुम्ही नक्कीच देऊ शकता. त्यामुळे राष्ट्रीय उद्याने पण तुम्ही लिहून घेत चला. बघूया पुढची न्यूज. जम्मू काश्मीर राज्यातील कठुआ येथे उत्तर भारतातील पहिल्या औद्योगिक बायोटेक पार्कचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर भारतातील पहिल्या औद्योगिक बायोटेक पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर ते जम्मू काश्मीर या राज्यात करण्यात आलेले आहे. आणि जम्मू काश्मीरमध्ये कोणत्या ठिकाणी? तर कठुआ या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर इथे जम्मू काश्मीर हे राज्य आलेले आहे. तर त्याबद्दल अधिक माहिती आपण इथे जाणून घेऊया. तर जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश 31 ऑक्टोबर 2019 साली बनलेला होता. जम्मू काश्मीरची राजधानी आहे श्रीनगर. उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि जम्मू काश्मीर या राज्यामध्ये दाचिगम, हेमिस, सलीम अली, किश्तवार, काझीनाक ही काही महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने आपल्याला बघायला मिळतात. तर मित्रांनो, मी जेवढी पण अधिक माहिती सांगत असतो ती नक्की तुमच्या वहीमध्ये घेऊन चला, कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये ही माहिती तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे. तेव्हा त्यांना व्यवस्थित लिहून घेत चला. बघूया पुढची न्यूज. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आयु नावाचे ॲप लॉन्च केलेले आहे. तर मित्रांनो, आपण बहुतेक वेळा न्यूजमध्ये बघत असतो अनेक राज्य हे वेगवेगळ्या प्रकारचे ॲप लॉन्च करत असतात. तर यांच्याविषयी पण स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जात असतात. तर तेव्हा ही ॲप पण तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तर कर्नाटक या राज्याने आयु नावाचे ॲप लॉन्च केलेले आहे आणि कशासाठी लॉन्च केलेले आहे हे पण तुम्हाला माहीत असायला हवं. तर योगाच्या माध्यमातून जुनाट आजार आणि जीवनशैलीचे विकार बरे करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी आयु हे ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे. म्हणजेच याचं काय वैशिष्ट्य आहे ॲप लॉन्च करण्याचं हे पण तुम्हाला माहीत असायला हवं. तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. आणि कर्नाटक ह्याच राज्याने
विनय समरस्य नावाची योजना पण चालू केलेली आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या न्यूज मध्ये कर्नाटक हे राज्य आलेले होते, तर त्याबद्दल अधिक माहिती आपण इथे जाणून घेऊया. कर्नाटक राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 साली झालेली होती. कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगळुरू. मुख्यमंत्री आहेत बसवराज बोमई आणि सध्याचे राज्यपाल हे थावरचंद गहलोत आहेत, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर कर्नाटक या राज्यामध्ये 80, बांदीपूर, बानेरघट्टा, कुद्रेमुख, नागरहोल ही महत्वाची राष्ट्रीय उद्याने आपल्याला बघायला मिळतात. बघूया पुढची न्यूज. वर्ल्ड नो टोबॅको डे दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो. म्हणजेच त्याला आपण जागतिक तंबाखू विरोधी दिवस असे पण म्हणत असतो. तर हा दिवस दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जात असतो. तर मित्रांनो, जेवढे पण दिवस असतात म्हणजेच महिन्यातील जेवढे पण महत्त्वाचे दिवस असतात त्यांची एक लिस्ट बनवून घेत चला आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला. स्पर्धा परीक्षांमध्ये 1 मार्कासाठी तुम्हाला हमखास एक प्रश्न बघायला मिळेल, तेव्हा हे दिवस तुम्ही व्यवस्थित लिहून घेत चला आणि त्यांच्या थीम पण सोबत लिहून घेत चला. तर याची थीम असणार आहे थ्रेट टू अवर एन्व्हायरमेंट. ही 2022 साठीची थीम आहे. म्हणजेच या दिवसाची 2022 साठीची थीम ही क्रिएट टू अवर एन्व्हायरमेंट आहे, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आजचा करंट अफेअर्स मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि मित्रांनो, या भागात मी जेवढी पण अधिक माहिती तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्ही नक्की तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चला आणि त्यांचे वारंवार रिव्हिजन पण करत चला. कारण की रिव्हिजन केल्यानेच त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहू शकतात. तर त्यांचे वारंवार रिव्हिजन करत चला आणि लक्षात पण ठेवण्याचा प्रयत्न करत चला. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल म्हणजेच या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.